बाळा, काही लोकांनी तुला चुकीचं समजलंय ना. तू चुकीचा नसतानाही तुलाच दोष दिला गेला आणि तू मनातून विचार करतोयस की मी सगळ्यांना माझं खरं कसं समजावून सांगू. तर हा संदेश पूर्ण ऐक, कारण आज तुला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. बाळा, प्रत्येक माणसाला आपली बाजू समजावून सांगणं शक्य नसतं. काही लोकांनी सत्य जाणून घ्यायचंच नसतं. त्यांना फक्त त्यांच्या मनात तयार झालेली गोष्ट खरी वाटत असते. तू कितीही स्पष्टीकरण दिलंस, कितीही खरं बोललास, कितीही विनंती केलीस, तरीही ते तुला चुकीचंच समजणार असतील. तर स्वतःला थकवून घेऊ नकोस, कारण तुझं सत्य प्रत्येकाच्या मान्यतेवर अवलंबून नाही. कधी कधी आपण काय करतो, कोणी आपल्याबद्दल चुकीचं बोललं की लगेच त्याला उत्तर द्यायला जातो. कोणी गैरसमज केला की लगेच स्पष्टीकरण देतो. कोणी आपल्यावर आरोप केला की आपण रात्रभर विचार करत बसतो. मी असं केलंच नाही, मग हा माझ्याबद्दल असं का बोलतोय. आणि मग त्या व्यक्तीच्या एका वाक्यामुळे आपली संपूर्ण शांतता निघून जाते. बाळा, दुसऱ्याच्या बोलण्यावर तुझ्या मनाची किंमत ठरू देऊ नकोस. लोक आज काही बोलतील, उद्या दुसरं काही बोलतील. आज तुझी स्तुती करणारे उद्या टीका करतील. आज तुझ्यासोबत असणारे उद्या दूर जातील. म्हणून प्रत्येकाच्या मतानुसार स्वतःला बदलत राहिलास तर एक दिवस तुला स्वतःचीच ओळख राहणार नाही. तू कोण आहेस हे तुला माहीत असणं सर्वात महत्त्वाचं आहे. तुझ्या मनाला माहीत आहे तू कोणाला दुखावलं का नाही. तुझ्या मनाला माहीत आहे तू कोणाशी प्रामाणिक होतास की नाही. तुझ्या मनाला माहीत आहे तू नातं जपण्यासाठी किती प्रयत्न केलंस. मग प्रत्येकाला पुरावा दाखवत फिरायची गरज काय. काही नाती तुटतात, आपण स्वतःलाच दोष देतो. कदाचित माझी चूक असेल, कदाचित मी अजून थोडं सहन केलं असतं तर, कदाचित मी अजून एकदा समजावून सांगितलं असतं तर. पण बाळा, नातं टिकवण्यासाठी एकट्या माणसाचा प्रयत्न पुरेसा नसतो. दोन माणसांनी नातं जपावं लागतं. एकाने सतत झुकत राहिलं आणि दुसऱ्याने सतत तोडत राहिलं तर त्याला नातं म्हणता येत नाही. म्हणून एखादं नातं तुटत असेल तर स्वतःला संपवू नकोस. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. कोणी विश्वास शिकवतो, कोणी सावध राहायला शिकवतो, कोणी स्वतःची किंमत ओळखायला शिकवतो आणि कोणी आपल्याला हे शिकवून जातो की स्वतःला गमावून कोणालाही मिळवायचं नसतं. बाळा, तू चांगला आहेस म्हणून प्रत्येक जण तुझ्याशी चांगलाच वागेल असं नाही. तू प्रामाणिक आहेस म्हणून प्रत्येक जण प्रामाणिक असेल असं नाही. तू मनापासून प्रेम करतोस म्हणून समोरचाही तितकाच प्रेम करेल असं नाही. पण याचा अर्थ तू प्रेम करणं, चांगलं वागणं किंवा मदत करणं सोडायचं असं नाही. फक्त एक गोष्ट शिक, चांगला राहा पण स्वतःची किंमत विसरू नकोस. लोकांसाठी कर पण स्वतःला तोडून नाही. मदत कर पण स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून नाही. माफ कर पण पुन्हा पुन्हा त्याच दुःखात स्वतःला ढकलून नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, शांत राहणं म्हणजे कमजोर असणं असं नाही. कधी कधी शांत माणूस खूप काही समजलेला असतो. त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसतं. त्याला प्रत्येक भांडण जिंकायचं नसतं. त्याला फक्त स्वतःची शांतता जपायची असते. म्हणून जर आज कोणी तुला चुकीचं समजत असेल तर थोडं शांत राहा. वेळेला काम करू दे, कारण सत्याला रोज स्वतःची जाहिरात करावी लागत नाही. वेळ आली की सत्य स्वतःच समोर येतं. आज लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नसतील, उद्या तुझ्या कर्मातून त्यांना उत्तर मिळेल. आज तुला कमी समजत असतील, उद्या तुझी मेहनत त्यांना तुझी किंमत दाखवेल. म्हणून बाळा, लोकांच्या शब्दांनी स्वतःला तोलू नकोस. तुझ्या कर्माने स्वतःला ओळख, तुझ्या प्रयत्नाने स्वतःला ओळख, तुझ्या मनाच्या स्वच्छतेने स्वतःला ओळख. आणि जर कधी मन खूप दुखलं तर स्वामींच्या चरणी बस. काही मागण्यापूर्वी फक्त एवढं म्हण, माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तरी मना स्वतःवरचा विश्वास सोडू देऊ नका. कारण जगाने तुला स्वीकारलं नाही तरी चालेल, पण तू स्वतःला नाकारू नकोस. आजपासून प्रत्येकाला स्वतःचं सत्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. ज्यांना समजून घ्यायचं आहे ते समजून घेतील. ज्यांना गैरसमज करून घ्यायचा आहे त्यांना 1000 स्पष्टीकरण दिली तरी उपयोग नाही. म्हणून शांत राहा, तुझं काम करत राहा, तुझ्या मार्गावर चालत राहा. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज उरणार नाही. कारण तुझं आयुष्य तुझ्यासाठी बोलत असेल. बाळा,
तुझ्या आयुष्यात प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी तू आलेला नाहीस. तू तुझं आयुष्य जगण्यासाठी आला आहेस. म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा तुझं मन काय म्हणतंय ते ऐक. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेव, ज्यांना तुझी किंमत समजते त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि ज्यांनी तुझी किंमतच समजत नाही त्यांच्यासाठी स्पष्टीकरण देण्यात आयुष्य घालवू नको. स्वतःवर विश्वास ठेव, मन शांत ठेव आणि पुढे चालत राहा. तुझं सत्य तुझ्या सोबत आहे एवढं पुरेसं.